आजचा दिवस खूप छान आहे. माझ्या आयुष्यातील एक स्पेशल आणि काळजाचा तुकडा नाही, माझ्या काळीजच असलेल्या व्यक्तीचा वाढदिवस आहे. ती माझी माझी बबी, माझं बोबडं, माझं सोनूलं. आता तिची पावसाच्यामुळं फोटोशूट घेतला आदल्या दिवशी घाई 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 गडबडीत कसा तरी उरकून, कारण का खूप पावसाने काहीही सुधारलं नाही. आणि माझ्या बबीची हवस म्हणून काहीच तयारी न करता फोटोशूट केलं, काहीही नाही. बड्डेच्या दिवशी सगळी कामं उरकून आमचं ग्रामदैवत, आमचं कुलदैवत, आमचं सर्वस्व असलेल्या आमच्या भीमगावच्या खंडोबाला दर्शनासाठी गेलो. कारण का माझ्या बबीला माझ्या देवाचा आशीर्वाद तर पाहिजेनच ना. तिच्या आयुष्यातला एवढा मोठा टर्निंग पॉईंट आहे. देवाला गेलो खंडोबाला, त्याच्यानंतर कनेरसरला गेलो यमाईला, कुलस्वामिनी यमाई देवीलाही गेलो आणि दर्शन घेऊन आलो. कारण का माणूस कितीही पुढारलेला असो, कितीही काही असो, पण एक जागा अशी असते की तिथं नतमस्तक हे व्हावाच लागतं. कोण कुठला कसलाही असू दे, या ठिकाणी आल्यावर नतमस्तकच होतं. असं हे देवाचं ठिकाण, ज्याच्यासाठी कोणत्याही कार्याची माझ्या बाईच्या आयुष्यातला हा एक मोठा टर्निंग पॉईंट आहे. 1 वर्ष कंप्लीट झालं आणि पुढं म्हटल्यानंतर देवाचं दर्शन महत्त्वाचंच होतं. त्याच्यानंतर त्याच्या बड्डेच्या थोडीफार खरेदीसाठी गेलो खेडवरून आलो. आणि नाही, काहीच प्लॅनिंग नाही आहे, बड्डे मोठा करायचा नाही, सुट्टी थोडं थोडंच घरी माणसं आणायची, अशा प्लॅनिंगने हिसाबात केलं होतं. पण नंतर ऐनवेळी प्लॅनिंग चेंज झाला आणि स्वयंपाक ठरला मासवडीचा स्वयंपाक ठरला. खेडवरून मी 5 वाजता आले. त्याच्यानंतरनं त्याच्या पुढे आम्ही स्वयंपाक केला. आत्या आणि मी दोघांनी, आत्या बहिणी आणि मी स्वयंपाकाचा प्लॅनिंग केला आणि स्वयंपाक करून झाला. आणि हे मासवड्या, एवढ्या सर्व अशा मासवड्या आणि रस्सा भाजी आणि भात ऑलरेडी घालून ठेवला. एवढं सगळं केलं आणि बाहेर बड्डेची तयारी चालू होती, त्याच्याकडे काही मला लक्ष देता आलं नाही. पण जेवणाची तयारी केली आणि फक्त भाकरी करायची ठेवलं. एवढं सगळं झालं. जवळपास 50-1 लोकांचा स्वयंपाक झाला. नाही म्हणता मग अशी ही बड्डे ऐनवेळी प्लॅनिंग बदलतो, ऐनवेळी काय होतं. आणि माझ्या बबीचा बड्डे नाही म्हटलं, ती पण आजारी, मी पण आजारी, माझं बबडं पण आजारी होतं. आणि कारण का मला सलाईन भरलं होतं, हे ऑलरेडी मी दाखवलेलं होतं. मला तसं बी काही बरं वाटत नव्हतं. पावसाचे दिवस होते, त्याच्यामुळे असं वाटलं होतं की नको आता प्लॅनिंग मोठा बड्डे करायचा. आणि सकाळी दुपारपर्यंतही काहीच प्लॅनिंग नव्हता बड्डेच्या माझ्या बाईच्या. ऐनवेळी प्लॅनिंग चेंज झाला आणि माझे बड्डे जवळपास 50-1 लोकांचा स्वयंपाक केला. आणि फायनली माझ्या बबीचा बड्डे कसं असतं ना, ते सगळं आधीच ठरलेलं असं देवाच्या मनात असतं ना, तसंच काहीतरी फायनली माझ्या बबीचा बड्डे सेलिब्रेशन खूप छान पद्धतीने झालं. तिला गिफ्टही छान आले, खूप छान. तिच्या मोठ्या पप्पांनी ट्रेन घेतली, मामाने गाडी घेतली, बाकीच्यांनी खूप सारे ड्रेस घेतले, एका काकाने टेंट हाऊस आणलं. असे बरेचसे गिफ्ट, जे काही ओपनही नाही केले अजून, असे बरेचसे काही गिफ्ट्स बरेचसे आले. आणि माझी बबी पण खुश, मी पण खुश, सगळे खुश. आणि मला अक्षरशः आहे ना, मला सकाळी ना खरंच काहीच करायची इच्छा नव्हती. एवढं माझं अंगण बिंग सगळं दुखत होतं. पण माझ्या बाईचा बड्डे ना, असं कसं म्हणून जमेल. हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल. त्याच्या स्वतःचं सगळं बाजूला ठेवलं आणि माझ्या बाईसाठी क्विकली रेडी झाली. आणि माझ्या बाईसाठी सगळं काही करायचं म्हटल्यानंतर आजारच कुठं पळून गेला. छान माझी बाई आणि आमची दिद्दू, आमचा दादा, माझा नमा, हे सगळे आमची पाहुणी. आणि त्याच्यानंतरनं सगळी इथली पोरं खूप छान. पाऊस होता ना, त्याच्यामुळे जरा मुलंही थोडी कमी आली. आणि त्यातल्या त्यात म्हणजे लाईट पण गेली. 9च्या नंतरनं लाईट आली. तिथून पुढं सेलिब्रेशन, मग तिथून पुढं जेवण, मग तिथून पुढं ती भांडी पसरावर, असं करता 12-12:30 झाले. आणि आमचा दादा जे स्वराज शिरूरला असतो, त्याला सकाळवरून पिक करायचं काम चालू. दादा तू आल्याशिवाय काही सोनू बड्डेचा केक कापणार नाही. दादा शाळेत गेला, दादाचं काही मन लागा ना. त्याच्यानंतर ना दादाने कसं मोठ्या पप्पाला मनवलं. आणि फायनली 9-9:30 वाजता सोनूच्या बड्डेसाठी दादा आणि दिदू आली.
आणि मग बड्डे सेलिब्रेशन झाला. घरी तो कायम तिथं म्हणायचा नाही का, सोनू मी गेल्याशिवाय काय सोनू काय केक कापणार नाही, आणि तो आल्याशिवाय काही केक कापला गेलेला नाही. तो आला, त्याच्यानंतर ना केक कटिंग झाला. असं सगळं मस्त सेलिब्रेशन झालं. पण एवढं मात्र खरे, दादा आल्याशिवाय काही मजा नाही, दादा आल्याशिवाय काही धिंगाणा घालत नाही ना मग, नाही काही नाही. आणि दिदू आपली शांतपणे सोनूबरोबर बसली. सगळ्या ही फॅमिली, सगळं हे सेलिब्रेशन, खूप 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 आनंद. मग सगळ्यांचं ते जेवण खावण आवरणं सावरणं, अशा प्रकारे माझ्या बब्बीचा बड्डे 1 वाजेपर्यंत बब्बीच्या बड्डेचं काम चालू झालं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीही मला दिवसभर काम पुरवलं. असा माझ्या बब्बीचा बड्डे सेलिब्रेशन झाला. कसा वाटला माझ्या बब्बीचा बड्डे सेलिब्रेशनचा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या नटीसाठी खूप खूप आशीर्वाद द्या, प्रेम करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.